ही गोष्ट एका छोट्याशा गावातल्या जुन्या कच्च्या घराची आहे, जिथे बाहेरून पाहिलं तर सगळं साधं दिसत होतं, पण आत मात्र एका कुटुंबाचं आयुष्य हळूहळू तुटत चाललं होतं. त्या घरात महेश नावाचा एक साधा, प्रामाणिक आणि खूप कष्ट करणारा माणूस राहत होता. त्याची दुनिया खूप छोटी होती. त्याची बायको स्वरा, त्याचा मुलगा आर्यन आणि छोटीशी गोड मुलगी परी. महेश रोज पहाटे उठायचा. मुलं झोपलेली असतानाच त्यांच्या कपाळावरून हात फिरवायचा आणि मनातल्या मनात म्हणायचा, माझ्या लेकरांना कधीच काही कमी पडू देणार नाही. तो उन्हातान्हात मजुरी करायचा. कधी बांधकामावर, कधी बाजारात, कधी कुठे तर कधी कुठे. पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं, कारण त्याला माहीत होतं की तो जे काही करतोय ते आपल्या कुटुंबासाठीच करतोय. पण त्याच घरात स्वरा नावाची एक स्त्री होती, जिला हे सगळं अपुरं वाटत होतं. तिच्या मनात वेगळ्याच इच्छा होत्या. तिला मोठं घर हवं होतं. महागडे कपडे, दागिने, आरामाची जिंदगी. आणि हळूहळू तिला तिचं स्वतःचं कुटुंब ओझं वाटायला लागलं होतं. एक दिवस दुपारची वेळ होती. उन्हं तळपत होतं. आणि त्या घरात चूल पूर्णपणे थंड पडलेली होती. स्वयंपाक झालेला नव्हता. भांडी रिकामी पडली होती. 8 वर्षांचा आर्यन आपल्या 2 वर्षांच्या बहिणीला मांडीवर घेऊन बसला होता. छोटी परी तापाने फडफडत होती. तिचं शरीर गरम झालेलं. डोळ्यात पाणी. आणि ती हळूहळू रडत होती. आर्यन घाबरला होता. तो स्वतः अजून लहान होता, पण त्या क्षणी तो आपल्या बहिणीसाठी आईसारखा बनण्याचा प्रयत्न करत होता. त्याने हळूच तिच्या कपाळावर हात ठेवला. आणि त्याला जाणवलं की ताप खूप जास्त आहे. तो उठला. हळूच आईजवळ गेला. आई, आई, परीला खूप ताप आलाय. ती काही खात नाहीये. काहीतरी खायला दे ना. आणि कदाचित डॉक्टरकडेही नेऊया. पण आतल्या खोलीत स्वरा आरशासमोर उभी होती. तिने सुंदर साडी काढून ठेवली होती, केस मोकळे सोडले होते आणि ती काळजीपूर्वक मेकअप करत होती. जणू काही ती कुठल्या मोठ्या कार्यक्रमाला जाणार होती. आर्यनचा आवाज तिच्या कानावर गेला. पण तिने त्याच्याकडे पाहिलंही नाही. उलट चिडून ती म्हणाली, जा इथून. मला त्रास देऊ नकोस. सगळा दिवस तुमच्या रडण्याने माझं डोकंच फिरतं. मी तुमची नोकराणी नाही आहे. त्या शब्द आर्यनचा आत्मा हादरला. तो काही क्षण तसाच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण तो काही बोलला नाही. तो शांतपणे परत गेला आणि बहिणीला जवळ घेत बसला. तो तिच्या कपाळावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवू लागला. त्याला कुणीतरी सांगितलं होतं की ताप आला तर असं करायचं. आणि तो तेच करत होता. दरम्यान स्वराच्या फोनवर सतत मेसेज येत होते. स्क्रीनवर नाव चमकत होतं, विक्रम. एक श्रीमंत घरचा मुलगा, जो मागच्या काही महिन्यांपासून स्वराला गोड बोलून मोठमोठी स्वप्न दाखवत होता. तू खूप सुंदर आहेस. तू या गरीब घरासाठी नाहीस. तुझी जागा मोठ्या बंगल्यात आहे. तुझ्यासारखी स्त्री राणी सारखी जगायला हवी. हे शब्द स्वराच्या मनात घर करून बसले होते. तिला आता महेशचा साधेपणा, त्याचं प्रेम काहीच दिसत नव्हतं. तिला फक्त ऐशोआरामाचं स्वप्न दिसत होतं. त्या दिवशी तिने ठरवलं, आज ती सगळं सोडून जाणार. ती पटकन उठली. कपाट उघडलं. आणि आत ठेवलेले पैसे काढले. ते पैसे महेशने परीच्या उपचारासाठी जपून ठेवले होते. पण त्या क्षणी स्वराला त्याची अजिबात जाणीव नव्हती. किंवा कदाचित तिने ती जाणीव जाणून बुजून दुर्लक्ष केली. तिने बॅग भरली. सुंदर साडी नेसली. केस व्यवस्थित केले. आणि बाहेर पडण्यासाठी तयार झाली. ती खोलीतून बाहेर आली तेव्हा आर्यनने तिला पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावर थोडी आशा दिसली. त्याला वाटलं, आई आता बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जाईल. तो पटकन उठला आणि आनंदाने म्हणाला, आई, आपण परीला डॉक्टरकडे नेत आहात ना? ती खूप रडते. बघ ना. स्वरा काही क्षण थांबली. तिने त्या दोन्ही मुलांकडे पाहिलं. पण तिच्या डोळ्यात ममता नव्हती. फक्त चिडचिड आणि तिरस्कार होता. तिने आर्यनला जोरात ढकललं आणि रागाने म्हणाली, खबरदार माझ्या मागे आलास तर मी कायमची जाते आहे. तुम्ही दोघं माझ्यासाठी ओझं आहात. माझं आयुष्य खराब केलंत तुम्ही. आर्यनचं हृदय तुटलं. तो रडत तिच्या मागे धावला. तिचा पल्लू पकडला. आई, जाऊ नकोस. आम्हाला भीती वाटते. आम्ही उपाशी आहोत. पण स्वराने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. तो खाली पडला. परी घाबरून जोरात रडू लागली. त्या घरात त्या क्षणी फक्त 2 छोट्या मुलांचे रडण्याचे आवाज घुमत होते. आणि एक आई, जी मागे वळूनही पाहत नव्हती. ती दरवाजा उघडून बाहेर गेली. जिथे विक्रमची गाडी उभी होती. आणि ती त्याच्यासोबत निघून गे. गाडी दूर जात राहिली. आणि आर्यन दारात उभा राहून ती पाहत राहिला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता. आई असं करू शकते का? संध्याकाळ झाली. अंधार पसरू लागला. महेश काम करून परत येत होता. त्याच्या हातात एक छोटंसं खेळणं होतं परीसाठी. आणि थोडीशी मिठाई घरासाठी. तो थकलेला होता. पण आनंदी होता. पण जेव्हा तो घरात आला, त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. घर शांत होतं. खूप शांत. त्याने आवाज दिला, स्वरा, बघ मी काय आणले. पण उत्तर आलं नाही. तो आत गेला. आणि त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का त्याला बसला. आर्यन जमिनीवर बसलेला. डोळे सुजलेले. आणि परी त्याच्या मांडीवर बेशुद्ध अवस्थेत. पापा, आई आपल्याला सोडून गेली, तो रडत म्हणाला. महेशच्या हातातून सगळं खाली पडलं. त्याला काही क्षण काहीच समजलं नाही. जणू त्याच्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. तो खाली बसला. डोकं हातात घेतलं. पण पुढच्या क्षणी त्याला आपल्या मुलीची आठवण झाली. तो लगेच उठला. परीला उचललं. आणि दवाखान्याकडे धावत सुटला. आर्यन त्याच्या मागे धावत होता. त्या रात्री, त्या छोट्या गावात, एक बाप आपल्या मुलीसाठी लढत होता. त्या रात्री महेश परीला घेऊन गावाच्या छोट्या दवाखान्यात पोहोचला. त्याचा श्वास धाप लागल्यासारखा चालू होता. कपाळावर घाम, डोळ्यात भीती, आणि हातात आपल्या लेकराची जीवासाठी धडपडणारी देह. डॉक्टरांनी पटकन परीला आत घेतलं. महेश बाहेर उभा राहिला. हात जोडून देवाला प्रार्थना करत होता. आर्यन त्याच्या बाजूला उभा होता. घाबरलेला, शांत. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. बाळाची अवस्था गंभीर आहे. लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि उपचारासाठी पैसे लागतील. महेशच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्याने खिशात हात घातला. पण तिथे काहीच नव्हतं. स्वराने घरातले सगळे पैसे घेऊन गेली होती. त्या क्षणी त्याला जाणवलं की फक्त बायको नाही, तर त्याचं सगळं आधारच हरवलं होतं. पण तो हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने कसाबसा गावातल्या लोकांकडून मदत मागितली. काहींनी थोडे पैसे दिले. काहींनी आधार दिला. आणि तो लगेच परीला घेऊन शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. त्या रात्री महेश हॉस्पिटलच्या थंड जमिनीवर बसला होता. त्याच्या मांडीवर आर्यन झोपला होता. आणि आत डॉक्टर परीच्या जीवासाठी झगडत होते. महेश डोळे मिटून बसला होता.
आणि त्याच्या मनात एकच वाक्य फिरत होतं, देवा, माझ्या लेकराला वाचव. तिचा काय दोष आहे? दिवस गेले, रात्र गेली, आणि अखेर डॉक्टरांनी सांगितलं की परीची प्रकृती सुधारते. महेशने एक मोठा श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, तर सुटकेचं होतं. पण त्यासाठी त्याने खूप मोठी किंमत चुकवली होती. त्याने आपल्या वडिलांची आठवण असलेली छोटीशी जमीन विकली, दिवसरात्र मेहनत केली, आणि मुलीचा जीव वाचवला. त्या दिवसानंतर महेशने ठरवलं, आता तो फक्त बाप नाही, तर आईसुद्धा बनणार. तो सकाळी उठून स्वयंपाक करायचा, मुलांना तयार करायचा, आर्यनला शाळेत पाठवायचा, आणि परीला शेजारच्या एका आजींकडे ठेवून कामाला जायचा. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. आर्यन मोठा होत गेला. पण त्या एका दिवसाने त्याला वेळेआधीच मोठं केलं होतं. तो आपल्या बहिणीची काळजी घ्यायचा, वेळेवर औषधं द्यायचा, आणि वडिलांना मदत करायचा. कधी कधी तो महेशला म्हणायचा, पापा, तुम्ही काळजी करू नका, मी मोठा होऊन खूप पैसे कमावेन, आपण पुन्हा आपलं सगळं परत आणू. महेश त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा आणि शांतपणे हसायचा. पण आतून तो अभिमानाने भरून यायचा. उधर शहरात स्वराचं आयुष्य तसं नव्हतं जसं तिने स्वप्न पाहिलं होतं. सुरुवातीला विक्रम तिला खूप प्रेम दाखवत होता. महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जात होता, नवीन कपडे, दागिने देत होता. पण हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला. तो घराबाहेर जास्त वेळ घालवू लागला, उशिरा यायचा, आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा. एक दिवस तर त्याने स्वरावर हात उचलला. स्वरा हादरली. तिला पहिल्यांदा जाणवलं की ती कुठल्या दलदलीत अडकली आहे. काही दिवसांनी तिला कळलं की विक्रम जुगार खेळतो, आणि त्याने तिचे दागिनेही विकले होते. एक संध्याकाळी विक्रम 2 अनोळखी माणसांसोबत घरी आला. त्याने स्वराकडे बोट दाखवत म्हटलं, ही आहे ती, आता ही तुमची. स्वरा थरथरली. तिला समजलं की विक्रमने तिला विकलं आहे. ती रडू लागली. त्याच्या पायांवर पडली. कृपया असं करू नकोस, मी मरून जाईन. पण विक्रमने तिचं काही ऐकलं नाही. त्या क्षणी स्वराच्या डोळ्यांसमोर तिचं जुनं घर आलं. आर्यनचा चेहरा, परीचं रडणं, आणि महेशचा शांत चेहरा. तिला तिची चूक पूर्णपणे समजली. पण आता खूप उशीर झाला. त्या रात्री स्वरा खूप रडली. तिला वाटत होतं की आता सगळं संपलं आहे. पण मनात कुठेतरी अजून एक छोटीशी आशा जिवंत होती, की कदाचित ती इथून पळू शकेल आणि पुन्हा एकदा आपल्या मुलांना पाहू शकेल. काही दिवस ती त्या नरकासारख्या आयुष्यात जगत राहिली. अपमान, भीती आणि पश्चाताप यात. प्रत्येक रात्री तिला आर्यनचा रडणारा चेहरा आठवायचा, परीचा तापाने फडफडणारा देह आठवायचा, आणि महेशचा तो विश्वासू चेहरा, जो तिने स्वतःच्या हाताने तोडून टाकला होता. एक दिवस संधी मिळताच ती तिथून पळून गेली. पायात चप्पल नव्हती, अंगावर फाटकी साडी, केस विस्कटलेले. पण तिच्या मनात एक ध्यास होता, गावात पोहोचायचं, आपल्या मुलांसमोर उभं राहायचं, आणि त्यांच्या पायांवर पडून माफी मागायची. ती रस्त्याने चालत राहिली. लोकांकडे पाणी मागितलं. कुणी दिलं, कुणी नाकारलं, कुणी तिला वेडी समजलं. पण ती थांबली नाही. अनेक दिवसांनी ती आपल्या गावाच्या हद्दीत पोहोचली. गाव तसंच होतं. रस्ते तेच, झाड तीच. पण तिच्यासाठी सगळं बदललं होतं. ती हळूहळू आपल्या घराच्या गल्लीत आली, आणि तिथे येऊन थांबली.
जिथे एकेकाळी कच्चं घर होतं तिथे आता एक छोटंसं पक्कं घर उभं होतं. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती थोडी दूर बसली आणि घराकडे पाहत राहिली. तेवढ्यात घरातून एक तरुण मुलगा बाहेर आला. मजबूत शरीर, डोळ्यात आत्मविश्वास. तो आर्यन होता. पण आता तो लहान मुलगा राहिला नव्हता. त्याने त्या फाटकी साडी घातलेल्या बाईकडे पाहिलं आणि तिला भिकारी समजून खिशातून पैसे काढले. तो तिच्याकडे पुढे करत म्हणाला, घे, काहीतरी खा. स्वराने थरथरत्या हाताने त्याचा हात स्पर्श करायचा प्रयत्न केला. पण आर्यनने हात मागे घेतला आणि निघून गेला. त्या क्षणी स्वराचं हृदय अक्षरशः तुटलं. तिचा स्वतःचा मुलगा तिला ओळखतही नव्हता. ती तिथेच बसून रडत राहिली. थोड्या वेळाने घरातून एक गोड आवाज आला, पापा, जेवण तयार आहे. या लवकर. स्वराने हळूच खिडकीतून आत पाहिलं. आत महेश बसलेला होता. केस पांढरे झालेले. चेहऱ्यावर वर्षांची मेहनत दिसत होती. पण डोळ्यात समाधान होतं. त्याच्या बाजूला एक सुंदर मुलगी उभी होती. ती परी होती. आता मोठी झालेली. ती हसत होती. आनंदाने बोलत होती. त्या घरात शांतता होती. प्रेम होतं. सुख होतं. आणि त्या सगळ्यात स्वराची जागा नव्हती. स्वराला जाणवलं की ज्या घराला तिने नरक समजून सोडलं होतं तेच खरं स्वर्ग होतं. आणि ज्या स्वर्गाच्या शोधात ती गेली होती तेच तिच्यासाठी नरक बनलं. रात्र झाली. सगळे झोपले. स्वरा हळूच गेटजवळ आली. तिला एकदा तरी आत जाऊन आपल्या मुलांना जवळ घ्यावंसं वाटत होतं. ती आत शिरली. तेवढ्यात महेश जागा झाला. त्याने तिला पाहिलं. आणि काही क्षण तो तिला ओळखूच शकला नाही. पण जेव्हा त्याची नजर तिच्या हातावरच्या जुन्या जखमेवर गेली तेव्हा तो थबकला. स्वरा, त्याच्या तोंडून हळूच शब्द बाहेर पडला. स्वरा लगेच त्याच्या पायांवर पडली. मला माफ कर महेश. मी खूप मोठी चूक केली. मला माफ कर. नाहीतर मला जगायचा हक्क नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तोपर्यंत आर्यन आणि परीही बाहेर आले. आर्यनने नीट पाहिलं. आणि त्याला सगळं आठवलं. त्याच्या डोळ्यात राग भरला. तो म्हणाला, हीच ती स्त्री आहे ना, जिने आम्हाला मनहूस म्हटलं होतं. आम्हाला सोडून गेली होती. स्वरा थरथरली. ती म्हणाली, बाळा, मला माफ कर. मी तुझी आई आहे. आर्यनचा आवाज कठोर झाला, आई. आई अशी असते का? जी आपल्या मुलांना उपाशी ठेवते. आजारी अवस्थेत सोडून जाते. माझी आई त्या दिवशीच मरून गेली. परी घाबरून महेशच्या मागे उभी रा. पापा, मला या बाईची भीती वाटते, ती म्हणाली. त्या शब्दांनी स्वराचं हृदय तुकडे तुकडे झालं. महेश शांतपणे उभा होता. त्याने खोल श्वास घेतला आणि स्वराला उभं केलं. स्वरा, मी तुला माफ केलं आहे, तो शांतपणे म्हणाला. स्वराच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. पण पुढच्याच क्षणी महेश म्हणाला, पण या घरात तुझ्यासाठी जागा नाही. तू ज्या दिवशी गेलीस त्या दिवशी सगळं संपलं. तो दरवाजा उघडत म्हणाला, जा. आणि पुन्हा कधी इथे येऊ नकोस. स्वरा काही क्षण तिथेच उभी राहिली. तिने शेवटचं एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं. आर्यनने चेहरा वळवला. आणि परीने वडिलांचा हात घट्ट पकडला. स्वरा हळूहळू मागे वळली. आणि निघून गेली. ती चालत चालत गावाबाहेर गेली. आणि जुन्या तलावाजवळ बसली. तिने पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं. ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती.
तिच्या डोळ्यात फक्त पश्चाताप होता. काही दिवसांनी गावात बातमी आली. गावात बातमी आली. तलावाजवळ एक अनोळखी बाई मृत अवस्थेत सापडली. कोणी तिला ओळखलं नाही. पण महेशला समजलं. त्याने शांतपणे तिचा अंत्यसंस्कार केला. कोणालाही काही न सांगता. काळ पुढे गेला. आर्यन मोठा झाला. मेहनत करून अधिकारी बनला. परीचं चांगल्या घरात लग्न झालं. महेश वृद्ध झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आणि त्या गावात ही कथा एक शिकवण बनली की नात्यांची किंमत वेळेवर समजली नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आणि जो माणूस आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निभावतो तो शेवटी नक्की जिंकतो. तुम्हाला काय वाटतं, स्वराला घरात घ्यायला हवं होतं की नाही? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वराला शेवटी सजा मिळाली, ती बरोबर आहे की नाही? तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.